नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक लक्षात घ्या, सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झाली होती आणि जी काही मदत मिळणार आहे सर्वात जास्त ती फक्त सप्टेंबर महिन्याकरिता मिळणार आहे. कारण या महिन्यामध्ये अतोनात असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. त्यामुळे आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी शासनानं एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे आणि या शासन निर्णयाप्रमाणे यवतमाळ, वाशिम, सोलापूर या जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. आता नेमकी कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या शासन निर्णयामध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, सप्टेंबर 2025 कालावधीत अतिवृष्टी आणि पूर, सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. आता त्याप्रमाणे शासन निर्णय असा आलेला आहे की सप्टेंबर 2025मध्ये राज्यात यवतमाळ, वाशिम व सोलापूर या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर, सततचा पाऊस यामुळे शेती पिकांचं जे नुकसान झालं होतं या नुकसानीपोटी 85,24,13,000 एवढा मदत निधी शासनाने मंजूर केलेला आहे आणि तो DBT माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा मिळणार आहे. आता याही अगोदर तुमच्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं असेल त्याचे शासन निर्णयसुद्धा आलेले असतील. मात्र जसे पंचनामे शासनाकडे सादर झाले त्याप्रमाणे शासनाने शासन निर्णय काढून ही मदत जाहीर केली आहे. आता यामध्ये या जिल्ह्यांना जी मदत आलेली आहे तर त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2025मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 33,487 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 33,14,46,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 38,734 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 36,40,44,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये बाधित शेतकरी होते 14,798. या शेतकऱ्यांना 15,69,23,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. अशी एकूण या 3 जिल्ह्यांना 85,24,13,000 रुपये नुकसान भरपाई DBTच्या माध्यमातून मिळणार आहे. आता याही अगोदर बरेचसे शासन निर्णय निघालेले आहेत, त्यामध्ये सुद्धा हे जिल्हे आलेले असतील. मात्र जसजसे पंचनामे झाले त्याप्रमाणे ही नुकसान भरपाई आलेली आहे आणि त्याचप्रमाणे पुढेही वितरित केल्या जाणार आहे, अशी ही माहिती होती. शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आपला जिल्हा या अगोदरच्या शासन निर्णयामध्ये होता का, नसेल तर आपल्या याच चॅनलवर बरेचसे शासन निर्णय आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि नसेल तर कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.